हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा प्रोमो तुम्ही बघितला का? आता व्हिडिओ नक्कीच उशिरा शूट होतोय बरं का, किंवा व्हिडिओ मी उशिरा करते. आणि खरं तर मला दररोजच्या डेलीच्या ह्याच्यावरती म्हणजे बिग बॉसच्या ह्याच्यावरती बिग बॉसच्या एपिसोडवरती व्हिडिओ करायचे होते, पण काही कारणास्तव नाही जमलं. तर आजपासून आपल्या चॅनलवर कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करीन मी व्हिडिओ टाकण्याचा बिग बॉसचे. तर तुम्हाला सांगते आजचा प्रोमो बाई खतरनाक प्रोमो, म्हणजे मी तुम्हाला लास्टला प्रोमो पण जोडील. पण काय खतरनाक प्रोमो आहे की रुचिता बोलते विशालला की मला खरंच भाई, मला खरंच तू आवडतो आणि मला तू विशाल आवडतो. तर विशाल बोलतो की नाही, म्हणजे मी माझ्या पद्धतीनं गेम खेळणार आणि मी कुठंच असं काही बोललेलो नाही, असं नाही तसं नाही म्हणून असं रुचिताला तो बोलतो. आणि रुचिता इतकं टेन्शन घेते बापरे. म्हणजे त्या प्रोमोमध्ये तर असं दाखवलं गेलं आहे की बाबा तिला चक्कर येऊन पडलेली आहे ती. आणि त्या नवीन झालं कशामुळं, तर त्याला आता ती नवीन कंटेस्टंट आलेली रेवा खूप आवडते. तर त्यामुळं आणि तो कालच्या भागामध्ये बोललेला पण आहे की मी रेवाला पटवणार आहे म्हणून. तर तो असं राखी बोललेली ना की हा विशाल ना जरा आलटू पलटू पलटू ठलटू वाटतोय. तर ते त्या टायमिंगला कोणी लक्ष दिलं नाही किंवा कोणी एवढं रुचिताने ऐकलं नाही. हा परिणाम आता रुचितावर होणार आहे खरं तर खरं त्या टायमिंगला रुचिताने ऐकायला पाहिजे होता. आणि खरं तर काय म्हणजे काय बघून ती प्रेमात पडली रुचिता, त्याच्या काय माहिती. एवढं तर एजमध्ये पण इतकं डिफरन्स वगैरे, तर चलो असं द्या, प्रेमाला वय नसतं, प्रेम आंधळं असतं वगैरे असं बोलतात. पण विशालने त्याचा खरा रंग दाखवायला सुरुवात केली. एक तर पावर की भेटले, तर पावर की तू एवढा टोळी करतो, तिला एवढं हे करत होता, तर तू तिला पावर की द्यायला पाहिजे होती ना. पण असं काही अजिबात झालं नाही. आणि आजचा प्रोमो बघितल्यानंतर तर तो डायरेक्ट तिला बोलतो की नाही मी, मग ती पण म्हणजे माझं काही तुझ्यावर प्रेम वगैरे नाही असं काहीतरी अशातच तो बोललेला आहे. आणि खरं तर ना रुचिताला सगळ्यांनी म्हणजे घरातल्या हर एका व्यक्तीने तिला समजावून सांगितलं होतं की रुचिता तू त्याचा नाद सोड, किंवा तू चुकीच्या अँगलनी चालले. ये बाळा इकडे ये, दादा खेळायला गेला ना, ये 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 चल इकडे खेळायला ये चल. तर तू वेगळ्या अँगलनी चालले किंवा वेगळं दिसतंय वगैरे. राखीने आल्यावर पण डोळं उघडायचा प्रयत्न वगैरे केला, पण रुचिताने अजिबात कोणाचं हे ऐकलं नाही आहे. नंतर आत्ता ती संस्कृती तो सुद्धा आता आल्यावर तिला सांगत होती की रुचिता असं, तर ती बोलते की मी कशावरून विश्वास ठेवू तुला. आता कालचा एपिसोड जर तुम्ही बघितलेला असेल ना, तर तुम्हाला समजेल की ही म्हणजे संस्कृतीने सुद्धा तिला सांगितलेलं की हे चुकीचं दिसतंय, चुकीचा अँगलनी चाललंय वगैरे. तर ती बोलते, रुचिता बोलते की मी कसं काय तुझ्यावर विश्वास ठेवू असं तसं. तर ठीक आहे, तर आता तिने नाही विश्वास ठेवला वगैरे, पण आजच्या भागात तिला कन्फर्म सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत खरं तर. आणि प्रोमोमध्ये तर असं दाखवलेलं आहे म्हणल्यानंतर प्रोमो खतरनाक आहे म्हणल्यानंतर आजचा विषय किती जोरात खतरनाक होणार आहे तो बघा. आणि खरं तर ती पण म्हणून तिथून बाल्कनीतून उठून गेलेली की आजपासून जोपर्यंत शोमध्ये आहे तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही वगैरे म्हणून ती उठून गेलेली. आणि खरंच ती ना विशालच्या बाबतीत सिरियस दिसते बरं का, आणि सिरियस एकदम दिसत होती. तर आता काय होईल काय नाही ते प्रोमोमध्ये इतकं खतरनाक दाखवलं आहे, तर मग एपिसोडमध्ये काय होईल नंतर एपिसोडमध्ये तर मज्जाच आहे, कारण निम्मे नॉमिनेशन पण राहिलेले आहेत. आणि आता हा विषय इतका झालेला आहे म्हणलं ये ना, इतका हा विषय पण झालेला आहे म्हटल्यानंतर नंतर ती आतमध्ये गेले असे खुर्चीला उभा राहिलेले. नंतर राखी बोलते तिच्याशी, पण राखीच्या समोरच ती चक्कर येऊन पडलेली आहे चक्कर. तर आत्ता भाई ब्रेकअप यांचं झालेलं आहे, मन तुटलेलं आहे रुचिताचं. काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल आता ह्या भागामध्ये आजच्या एवढं काही नाही आहे. आणि खरं तर रुचिता मूर्खच होती, तिने स्वतःच्या हाताने म्हणलं ना सगळी घालवून घेतलेली आहे ऑलरेडी. पण तिने थोडंसं
विचार करायला पाहिजे होता. आणि सगळे सांगत होते तेव्हा सगळ्यांच थोडा, पण तिची एवढी खास एवढी जवळची टोळीतली मैत्रीण अनुश्री सांगत होती तरी पण तिने ऐकलं नाही आहे. पण आज खरं तर आणि ते राखी बोललेली की बाबांनो मी ह्याला ओळखते आणि तो यूज आणि थ्रो करतो, बऱ्याच मुलींना असं केलं तसं केलं, ह्याच्यावरून तरी तिने नाही माझा ट्रस्ट आहे त्याच्यावरून, माझं हे आहे माझं ते. आणि आता आजच्या भागात कसं होतं आहे ती बघा, आता तुम्हीच बघा आणि मग नंतर कमेंट्स करून सांगा. कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त करून आजचा भाग झाल्यानंतर तुमच्याजवळ पोचणार आहे. तर काय होईल हे तर आपण आजच्या भागात बघूयाच. आणि आजच्या भागात राडा तर होणारच आहे बाई. आणि ते 3 नवीन कंटेस्टंट आलेत त्यांच्याबद्दल सुद्धा तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि बिग बॉस कोण कोण बघतं हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. डेलीचा रोजचा बिग बॉस म्हणजे दररोजचा एपिसोड कोण बघतं. आणि खरंच तुम्हाला आवडेल काय की इंटरेस्टिंग वाटेल का की मी दररोजच्या एपिसोडवर व्हिडिओ बनवणं हे पण मला कमेंट करून सांगा. आणि जरी काय चुकलं वगैरे तरी पण मला कमेंटमध्ये सांगा की हे असं जरा वेगळ्या अँगलनी होतं आहे वगैरे काय ते. आता मला थोडंसं बोलायचं होतं की रोशन भजनकरबद्दल. आपल्याला व्हिडिओ बनवता आले नाहीत वगैरे, तो एकदम सच्चा आणि चांगला माणूस होता बरं का रोशन भजनकर. पण तो स्वतःचा गेम नाही खेळला त्यांनी. गेम खेळला नाही म्हणजे तो अजिबातच त्यांनी मला नॉमिनेशनमध्ये टाकताय ठीक आहे टाका, मला हे करताय ठीक आहे करा, मला कॅप्टन्सीतून काढून टाकताय करा. म्हणजे तो त्यांनी त्याच्यासाठी स्वतःसाठी स्टँड घेतला नाही म्हणून रोशन भजनकर तो खरा सच्चा माणूस होता बरं का. पण त्यांनी त्याच्यासाठी स्टँड घेतला नाही म्हणून तो आज घराबाहेर गेला. आणि ह्याच कारणासाठी तो घराबाहेर गेला बरं का. आणि खरं तर गेम पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्याचा काहीही म्हणजे कंटेंट नव्हता. तर कंटेंट भलेही त्याला वोटिंग जास्त असलं तरी पण कंटेंट नसणाऱ्या कंटेस्टंटला बिग बॉस घरात ठेवत नाहीत. हाच मेन पॉईंट आहे. आणि आता कारण मग रुचिताला पण ती मागे एकदा नॉमिनेट झाली होती. ये मग ती मागे पण एकदा नॉमिनेट झाली होती. तर मग तिला पण काढून टाकायला पाहिजे होतं ना. कारण ती भाषा तिची चांगली भाषा म्हणण्यापेक्षा तिचं बोलणं चांगलं नाही आहे किंवा ती शिव्या वगैरे देते असं तसं, मग तिला पण काढून टाकायला. पण तिच्याकडून काहीतरी कंटेंट थोडाफार मिळतो आणि तिच्याकडून होप्स आहेत लोकांना की बाबांनो ती बदलेल म्हणून, असे होप्स आहेत तिच्याकडून. म्हणून बिग बॉससुद्धा जरा तिच्याकडून कंटेंट मिळतं वगैरे म्हणून. पण तिला पण उचल-आपट करणारच आहेत बिग बॉस. एक ना एक दिवस तिला पण बाहेर काढणारच आहेत. आणि आता हे नवीन कंटेस्टंट आलेत, तिने तर माती खाल्लीच पहिल्यांदा आलेल्या संस्कृतीने. आता त्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया. त्याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवूयाच. आणि मी त्याच्यावरती संस्कृतीच्या खेळावरती किंवा तिचा जो घरात येतानाचा कॉन्फिडन्स वगैरे होता त्याच्यावरती पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. पण आपल्याला आज दिवसभरामध्ये मला काही वेळ एवढा मिळाला नाही आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यामुळं आत्ता मी शूट केला करते थोडासा व्हिडिओ. आणि चला आजचा प्रोमो तुम्हाला व्हिडिओच्या नंतर बघायला मिळेल. मी प्रोमो पण जोडून टाकते. सो चलो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नाहीतर सुरुवातीलाच तुम्ही प्रोमो बघा अगोदर आणि मग नंतर तुम्हाला हा व्हिडिओ मी लावते. तर ठीक आहे, चला कसं होते बघू, तसं एडिटिंग करून टाकते मी. सो चलो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.